24 सप्टेंबर 2025 लडाखच्या लेह शहरात शांत रस्त्यांवर अचानक दगडांचा वर्षाव झाला। जळती वाहने आणि क्रोधित तरुणांची लढाई बघायला मिळाली। यामध्ये 4 जणांचा मृत्यू आणि 80हून अधिक लोक जखमी झाले आणि या संपूर्ण केंद्रस्थानी एकच नाव होतं, ते म्हणजे सोनम वांगचुक। होय, तेच 3 इडियट मधली रॅन्चोचे प्रेरणास्त्रोत। परंतु आज ते एक शिक्षक किंवा शास्त्रज्ञ नाही, तर एक क्रांतिकारी म्हणून आपल्या समोर येत आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाने केंद्र सरकारला सुद्धा त्यांना अटक करण्यास भाग पाडले। परंतु हा नेमका लढा होता कशासाठी आणि सोनम वांगचुक यांच्या नेमक्या मागण्या काय? तर या नेमक्या भानगडीत 6वी अनुसूचीचा नेमका प्रकार काय आणि त्याचा इतिहास नेमका कोणता आणि संविधान सभेमध्ये त्याच्यावर काय चर्चा झाली, याच्याच बद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। सोनम वांगचुक यांनी 10 सप्टेंबर 2025 पासून 35 दिवसाच्या उपोषणाला सुरुवात केली, लेह एपिक्स बॉडी आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सला सोबत घेऊन। परंतु यांच्या मुख्य मागण्या काय? तर यामध्ये पहिली मागणी आहे की लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात यावा। दुसरी मागणी आहे की 6व्या अनुसूचीचा विस्तार करण्यात यावा आणि तिसरी मागणी आहे की नोकऱ्यांमध्ये 84% तेथील स्थानिक आदिवासींना आरक्षण देण्यात यावे। सोबतच चौथी मागणी नोकरी आणि जमिनीमध्ये सुद्धा संरक्षण देण्यात यावं आणि पाचवी मागणी लोकसभेतील अतिरिक्त जागा आणि स्वतंत्र लोकसेवा आयोग। पण या दरम्यान 24 सप्टेंबरला नेमकं काय घडलं? तर जनरेशन झेडचे तरुण, ज्यामध्ये शाळकरी विद्यार्थी आणि कॉलेजमधले विद्यार्थी, यांनी भाजपाच्या कार्यालयावर दगडफेक करून आग लावली। यामध्ये पोलिसांनी लाठी हल्ला केला, अश्रुधुरांचा मारा केला आणि शेवटी गोळीबारही झाला। यामध्ये 4 लोकांचा मृत्यू आणि 80हून अधिक लोक जखमी झाले आणि त्यामुळे लेह शहरात संपूर्णपणे कर्फ्यू लावण्यात आला। यामध्ये इंटरनेट बंद आणि शाळा कॉलेजही 2 दिवस बंद ठेवण्यात आले आणि यामध्ये केंद्र सरकारने दोष जो आहे तो संपूर्णपणे सोनम वांगचुक यांना दिला। त्यांच्या भडकवणाऱ्या भाषणांनी हिंसा भडकली असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला। परंतु वांगचुक यांच्या म्हणण्यानुसार सरकारने शांत आंदोलनाला हिंसेत बदलले। सोबतच त्यांनी हेही म्हटलं की मी अटकेसाठी तयार आहे, पण हा लढा मात्र थांबणार नाही। आता यावेळेस 24 सप्टेंबरलाच वांगचुक यांनी आपलं उपोषण मागे घेतलं, परंतु 26 सप्टेंबरला त्यांना NSA मार्फत अटक करण्यात आली आणि त्यांना जोधपूर जेलमध्ये टाकण्यात आलं। त्यांच्या NGO FCRA चा परवाना पूर्णपणे रद्द करण्यात आला। परंतु या दरम्यान प्रश्न आहे की हे सगळं कशासाठी आणि या दरम्यान नेमकी 6वी अनुसूची म्हणजे काय आणि लडाखला ती का हवी आहे? तर मित्रांनो, 6वी अनुसूची हा संविधानातल्याच अनुसूचींचा एक भाग आहे। चला तर मग या रहस्यमय अनुसूचींचा पडदा उघडूया आणि ब्रिटिश काळापासून ही कशी लागू झाली याला समजून घेऊया। तर मित्रांनो, 6वी अनुसूची हे संविधानातल्या 12 अनुसूचीपैकी एक कलम 244(2) आणि 275(1) अंतर्गत ती अनुसूची येते आणि तिचा उद्देश आहे आदिवासी विभागांमध्ये स्वायत्त प्रशासन। आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम मधील आदिवासी जिल्ह्यांमध्ये स्वायत्त जिल्हा परिषदा स्थापन करणे आणि सोबतच स्वायत्त प्रादेशिक परिषदा सुद्धा स्थापन करणे आणि या परिषदांना जंगले, जमीन, पाणी, विवाह, सामाजिक प्रथा, शिक्षण, आरोग्य यांचे संपूर्ण अधिकार देणे, कारण यामुळे आदिवासी संस्कृतीचं संरक्षण होतं असं मानलं जातं। आता हीच गोष्ट तुम्हाला एक उदाहरण देऊन समजवतो। मेघालयामध्ये खासी हिल्स ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिलची एक परिषद भरते आणि ही परिषद जमीन विक्रीवर नियंत्रण ठेवते, जेणेकरून बाहेरील लोक हे तेथील आदिवासी जमिनी ह्या विकत घेऊ शकत नाही। परंतु लडाखमध्ये 97% लोक हे चेंबा, बोटिया, मोंबा या आदिवासी विभागातून येतात आणि कलम 370 हटल्यानंतर याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला, ज्यामुळे संपूर्ण राज्यकारभार हा केंद्राच्या हाती गेला आणि त्यामुळे स्थानिक हक्क हे पूर्णपणे धोक्यात आले। त्यामुळे आदिवासींचा जमीन घेण्याचा हक्क हा केंद्र सरकारसोबत इतर लोकांना सुद्धा मिळाला। परंतु महत्त्वाचा प्रश्न आहे की 6वी अनुसूची संविधानामध्ये कशी आली? तर ब्रिटिश काळात 1873 मध्ये बंगाल ईस्टर्न फ्रंटियर रेग्युलेशन ऍक्ट नुसार आदिवासी भाग हा बहिष्कृत क्षेत्र आणि अर्ध बहिष्कृत क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला। यामध्ये नागा हिल्स ज्या नागालँड मध्ये आढळतात, लुशाई हिल्स ज्या मिझोराम मध्ये आढळतात आणि खासी जयंतिया हिल्स ज्या मेघालय मध्ये आढळतात, यांना मात्र हे ब्रिटिश कायदे लागू होत नव्हते आणि आदिवासी हे स्वतंत्रपणे जाहीर व्हायचे, ज्यामध्ये ब्रिटिश इथे फक्त कर वसुलीसाठी यायचे। आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे भाग नेते एकत्रित करण्यासाठी चिंतित होते, कारण यामध्ये भीती होती आदिवासी संस्कृती नष्ट होण्याची आणि त्याच वेळेस संविधान सभेने गोपीनाथ बारडोले समिती नेमली आणि या समितीने शिफारस केली की आदिवासी विभागासाठी विशेष तरतुदी द्यायच्या आणि याचवर आधारित 6वी अनुसूची हे 1949 मध्ये बनवण्यात आली। परंतु संविधान सभेमध्ये यावर जी चर्चा झाली ते ऐकून तुम्हीही थक्क व्हाल, कारण 6 सप्टेंबर 1949 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी यामध्ये काही सुधारणा मांडल्या। यामध्ये पहिल्या परिषदेतील सदस्यांची संख्या हे 20 ते 40 न ठेवता 24 पर्यंत मर्यादित करण्यात आली, कारण 40 हे खूप जास्त होऊन जाईल, त्यामुळे प्रशासन गुंतागुंतीचे होईल असा तेथील नेत्यांचा समज होता। सोबतच येथील मतदारसंघाच्या मर्यादा या घटना बाहेर ठेवा आणि नियमांद्वारेच ठरवा असंही सांगण्यात आलं। यावेळी चर्चेत असलेले काही नेते म्हणाले की आदिवासींना मुख्य प्रवाहात आणा आणि त्यांची ओळख सांभाळा। यावेळेस फ्रँक अँथोनी जे संविधान सभेतील एक पारसी प्रतिनिधी होते, त्यांचं एक स्पष्ट विधान
विधान समोर आलं. त्यावेळेस ते म्हणाले की संविधान सभेतील या संपूर्ण आदिवासींच्या तरतुदी आदिवासींना फक्त स्वराज्य देत नाही तर त्यांना खऱ्या भारताशी जोडतात. परंतु स्वातंत्र्यानंतर यामध्ये मात्र भरपूर बदल दिसून आले. 1956 मध्ये नागालँड आणि मिझोराम हे वेगळे राज्य निर्माण झाले आणि त्यातले काही भाग हे मात्र अनुसूचितच राहिले. 1971 मध्ये मेघालय हे राज्य निर्माण झालं, परंतु त्यातील हिल डिस्ट्रिक्ट हे मात्र अनुसूचितच राहिलं. 1985 मध्ये त्रिपुरा आणि मिझोरामचा सुद्धा विस्तार झाला, परंतु यातले काही भाग हे मात्र नियमितपणे अनुसूचितच राहिले. आता जर थोडं भूतकाळात गेल्यास 1960च्या दशकामध्ये नागा विद्रोहामुळे अनुसूचितांचं महत्व वाढलं. 1994 मध्ये मेघालयातील आदिवासींनी जमीन हक्कांसाठी आंदोलन केलं आणि अशीच मागणी 2019 मध्ये लडाख येथे सुद्धा करण्यात आलेली होती. तर सर्वोच्च न्यायालयाने या 6व्या अनुसूचीवर आजपर्यंत अनेक निर्णय दिलेले आहेत. यामध्ये पहिला महत्त्वाचा निर्णय होता 1994 चा पू मायलाई व्हेनुत्रे वर्सेस स्टेट ऑफ मेघालय. यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले 6वी अनुसूची आदिवासींच्या जमिनीचं संरक्षण करतं, त्यामुळे या जमिनी बाहेर लोकांना विकू नका. आणि असाच निर्णय 2006 मध्ये सुद्धा आला होता. यामध्ये एडिथ बॅरेज वर्सेस युनियन ऑफ इंडियाचा निर्णय देण्यात आला. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटले यामध्ये परिषदांना कायदे बनवण्याचा अधिकार आहे, परंतु तो संविधानाच्या चौकटीतच असला पाहिजे. म्हणजे आदिवासींचा जमीन हक्क आणि पर्यावरण संरक्षण हे दोन्ही राखले गेले पाहिजे. त्यामुळे हे निर्णय आपल्याला दाखवतात की 6वी अनुसूची फक्त कागदावरच नाही तर आदिवासींच्या जगण्यावर आधारित आहे. आता याला संपूर्णपणे लडाखशी कनेक्ट करूया. तर 2019 नंतर लडाख हा केंद्रशासित प्रदेश बनला, पण केंद्रशासित प्रदेश बनूनही लडाख ऑटोनॉमिक हिल डेव्हलपमेंट काउन्सिलला पूर्ण अधिकार देण्यात आले नाही. बाहेरील कंपन्या येथे येऊन हायड्रो पॉवर प्रोजेक्ट सुरू करताय आणि त्यामुळे जमिनी पूर्णपणे धोक्यात आल्या आहेत. आणि यावेळेस सोनम वांगचुक म्हणतात 6वी अनुसूची आली तर आम्हाला स्वायत्त परिषद मिळेल आणि जमिनीचंही संरक्षण होईल. पण सरकार म्हणतंय की आम्ही हाय पॉवर कमिटीद्वारे चर्चा करतोय आणि यामध्ये आरक्षण 45% वरून 84% पर्यंत वाढवल्याची ही तरतूद सरकारद्वारे करण्यात आली. परंतु आंदोलक म्हणतात की हा संपूर्णपणे फसवा आहे. आम्हाला राज्याचा दर्जा आणि अनुसूची जी आहे ती हवीच. परंतु मित्रांनो, हा लढा फक्त लडाखचा नाही तर संपूर्ण आदिवासींचा आहे आणि आदिवासींच्या हक्काचा आहे. कारण इतिहास सांगतो की ब्रिटिशांनी बहिष्कृत केलं आणि संविधानाने समाविष्ट केलं, परंतु आज हा पुन्हा धोका निर्माण झालेला आहे. परंतु वेळोवेळी सर्वोच्च न्यायालयाने योग्य ते संरक्षण दिलेच, पण अंमलबजावणी मात्र कमकुवतच. आणि आता यावर योग्य निर्णय काय येतो हे बघणे मात्र कुतूहलाचं राहील. तर मित्रांनो, तुमचा याबाबत काय विचार आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि सोबतच व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर नक्की करा. तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा. कधी काही स्टेटसही ठेवत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.